ज्या वयात मुलं नीट चालतही नाही त्या वयात एका चिमुकलीने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कमवलंय। कोण आहे ही चिमुकली जाणून घेऊया तिच्या कामगिरीबद्दल या रील मधून। रत्नागिरीची चिमुकली वेदा सरफरे देशातली सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे। फक्त 1 वर्ष 9 महिन्याची वेदा सरफरेचं नाव थेट इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पोहोचलंय। बघायला गेलं तर 2 वर्षांचं बाळ नीट चालतही नाही, पण वेदाने मात्र पाण्याशी खूप आधीच मैत्री केली। 9 महिन्यांची असतानाच तिने पोहायला सुरुवात केली होती। तिचा भाऊ रुद्र रोज शासकीय जलतरण तलावात सराव करतो आणि त्याच्यासोबत आई पायल तिला तलावावर घेऊन जायची। तलावाच्या काठावर बसून पाण्यातलं पोहणं पाहताना वेदाची उत्सुकता वाढत होती। एक दिवशी प्रशिक्षक महेश मिल्के यांनी वेदाला पाण्यात सोडलं आणि ती रडलीही नाही, उलट पाण्यात हातपाय मारून तिने स्वतःला स्थिर केलं आणि हळूहळू पोहायला लागली। एवढी लहान असूनही तिचा आत्मविश्वास पाहून सर्वच थक्क झाले। आज वेदाने 100 मीटरचं अंतर फक्त 10 मिनिटं 8 सेकंदात पूर्ण करून इतिहास घडवला आहे। तिच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की वेदाने मोठं व्हावं, देशाचं नाव उज्ज्वल करावं आणि ऑलिम्पिक्स मध्ये भारतासाठी पदक जिंकावं। जर वेदाच्या आई वडिलांच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही एवढ्या लहान वयात तुमच्या मुलाला किंवा मुलीला पाठवलं असतं का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।